सभापती महोदय. सभापती महोदय, दावोसमध्ये झालेले करार म्हणजे या राज्याची फसवणूक आहे. सगळ्या कंपन्या मेजॉरिटीनं मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आहे. इथं तुमच्या ऑफिसमध्ये बोलून हे करार होऊ शकत होते. सभापती महोदय, प्रशासन पूर्णपणे ढेपाळलेलं आहे. तरी सूत्र उगाच कागदावर आहे, कोणती सूत्र नाही. मी ती सूत्री तुम्हाला आपल्याला सांगितलेली. लाडका भाऊ असेल, लाडकी बहीण असेल, या योजनेमध्ये लाडका भावाला तर छळलं जातंय. शक्तीपीठ मार्ग जनतेला आवश्यक नसताना तो बळजबरीत थोपवला जातोय. सभापती महोदय, सिक्युरिटी प्लेट मध्ये संपलं माझं. सभापती महोदय, ॲग्रिस्टॅक कृषी डिजिटल योजनेविषयी याच्यात बोललेलं आहे. मला वाटतं मी नंतर त्याच्यात मला जेव्हा संधी मिळेल तेव्हाच बोलेल. परंतु सगळ्यात महत्वाचं, नैसर्गिक आपत्तीमध्ये जे अनुदान शेतकऱ्यांचं द्यायचं आहे ते त्वरित दिलं पाहिजे. परंतु राज्यपालाचं हे अभिभाषण माझं सरकार असं म्हणत नाही. हे सरकार कोणत्याही प्रकारे त्यांचं असेल, परंतु जनतेचं आणि या सरकारचं जनतेच्या सेवेसाठी हे सरकार कुठे कटिबद्ध नाही. माता भगिनीवर अत्याचारासाठी पावलं उचलण्यासाठी हे सरकार कुठे कटिबद्ध नाही. आणि म्हणून या भाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद सभापती महोदय. श्री प्रसाद लाड अनुक्रमणिकेप्रमाणे चाललंय. सभापती महोदय, तुम्ही नव्हतात, नाव घेतलं होतं विक्रमजी, नाव घेतलेलं तुम्ही नव्हतात.